नाशिकमधील श्रीरामाच्या पाऊलखुणा, जटायूची हत्या आणि सीतेचं हरण अशा वेगवेगळ्या कथा दंडकारण्यातील या नाशिकमधून पौराणिक कथांमध्ये सांगितल्या जातात। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आज आपण नाशिकमधील याच सगळ्या पौराणिक कथांचा उलगडा करणार आहोत। माझा सहकारी व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुल आणि मी लक्ष्मण घाटोळ आज तुम्हाला नाशिकमधील श्रीरामांच्या पाऊलखुणांचा उजाळा करून देणार आहोत। तर पाहूयात न्यूज 18 लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट। कण कण में राम, जन जन में राम, हर एक के वंदन में राम, सबके मन मन में राम। प्रभू श्रीराम भारतासह जगभरातील कोट्यवधी भाविकांच्या मुखी असलेलं एक नाव। याच प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेली पावन नगरी अर्थात नाशिक। इतिहासाची पानं असोत की पौराणिक कथांचे संदर्भ, जिथे जिथे प्रभू श्रीरामाचं नाव येतं तिथे नाशिकचाही आवर्जून उल्लेख होतो। रामायण वाचताना किंवा नाटक चित्रपटात पाहताना दंडकारण्याचा इतिहास सांगितला जातो, त्यात नाशिकमधील तपोवनाचा समावेश होतो। अयोध्येत राम मंदिराची प्रतिष्ठापना होत असताना रामाच्या वनवासाची साक्ष देणाऱ्या तपोवनात रामायणातील अनेक पाऊलखुणा आढळतात। नाशिकच्या पंचवटी परिसरातील कुंड तीर्थक्षेत्र म्हणून ओळखली जातात। दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी तीरी आजही आख्यायिकेत उल्लेख असलेले रामकुंड, सीताकुंड, लक्ष्मणकुंड, धनुष्यकुंड हे आढळतात। याच कुंडांमध्ये रामायण काळात राम, सीता आणि लक्ष्मण यांची स्नानगृह होती असं सांगितलं जातं। आजही लाखो भाविक या कुंडांचं दर्शन घेऊन गोदेच्या पवित्र पाण्यात स्नान करतात। पंचवटी परिसराचं धर्मशास्त्रात विशेष महत्त्व आहे, त्यामुळे इथे दर 12 वर्षांनी साधू संत महंतांच्या उपस्थितीत कुंभमेळा भरतो। खरं तर त्र्यंबकेश्वर मध्ये उगम पावणारी ही गोदावरी नदी पश्चिम वाहिनी आहे, मात्र या चौकात आल्यानंतर ही गोदावरी नदी दक्षिण वाहिनी होते। म्हणून हिंदू धर्मामध्ये, अध्यात्मामध्ये, पुराणामध्ये या वळणाला एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आणि महात्म्य आहे। म्हणून या ठिकाणी प्रभू रामचंद्र वनवासात असताना, वास्तव्याला असताना या ठिकाणी स्नानाला येत होते। दुसऱ्या बाजूला हे रामकुंडाच्या दुसऱ्या बाजूला सीताकुंड आहे, ज्या ठिकाणी सीतामाता या देखील प्रभू राम लक्ष्मण यांच्यासोबत स्नानासाठी येत होत्या आणि म्हणून त्याला लक्ष्मण कुंड आणि सीताकुंड असं म्हणून देखील ओळखलं जातं। म्हणूनच नाशिकमध्ये असलेल्या या रामतीर्थाला, रामकुंडाला आजही हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त आहे। प्रभू रामांनी आपल्या वडिलांचं अर्थात राजा दशरथाचं श्राद्ध आणि पिंडदान देखील याच रामकुंडावरती केलेलं होतं आणि म्हणूनच आजही देशभरातून आलेले लाखो भाविक याच रामकुंडावरती आपल्या वडिलांचं पिंडदान आणि श्राद्ध करतात आणि म्हणून देशभरातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं हे रामकुंड आजही पौराणिक कथांमध्ये महत्त्वाचं स्थान मानलं जातं। पंचवटीतील रामकुंड परिसरानंतर महत्त्वाचा उल्लेख होतो तो नाशिकच्या श्री काळाराम मंदिराचा। पंचवटीतील हे मंदिर नागर शैलीत काळ्या दगडात बांधण्यात आलेलं सुप्रसिद्ध मंदिर आहे। गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर 1778 ते 1790 मध्ये बांधलं। या मंदिरात प्रभू श्रीरामासह सीता, लक्ष्मण यांच्याही मूर्ती आहेत। त्या सगळ्या मूर्ती काळ्या दगडाच्याच असल्यानं त्याला काळाराम म्हणून ओळखलं जातं। मंदिरात नियमित पूजा अर्चा होत असते। मंदिरावर आकर्षक कोरीव काम करण्यात आलंय। मंदिरासमोर भव्य सभामंडप असून इथे प्रवचन आणि कीर्तनाचे कार्यक्रम होत असतात। काळाराम मंदिर जिथं आहे तिथे पूर्वी नागपंथीय राहायचे
अशी आख्यायिका सांगितली जाते. काही नागपंथीय साधूंना गोदावरीच्या पात्रात या राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती सापडल्याची आख्यायिका सांगितली जाते. काळाराम मंदिरामध्ये रामकुंडावरून अवघ्या 500 मीटर अंतरावरती असलेलं हे काळाराम मंदिर आहे. या काळाराम मंदिरामध्ये स्थापन करण्यात आलेल्या राम लक्ष्मण सीता यांच्या 3 मूर्त्या ज्या आहे त्याच गोदावरी नदीमध्ये ज्या ठिकाणी राम लक्ष्मण सीता हे स्नानासाठी जात होते त्या ठिकाणी प्रकट झाल्याची आख्यायिका आहे. याच राम मंदिराच्या ठिकाणी अर्थात काळाराम मंदिराच्या ठिकाणी लक्ष्मणाने पर्णकुटी बांधली होती. त्या पर्णकुटीच्या जागेवर नंतरच्या काळात नागपंथीय साधू महंत जे ते वास्तव्याला होते. ते ज्या वेळेला त्या रामकुंडावरती स्नानासाठी जात होते त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांना राम लक्ष्मण सीता यांच्या वेगवेगळ्या अंतरावरती मूर्त्या सापडल्या आणि त्याच मूर्त्या त्या ठिकाणून आणल्यानंतर या मंदिराच्या परिसरामध्येच त्या स्थापन करण्यात आल्या. सुरुवातीला लाकडी चिऱ्यांमध्ये हे मंदिर बांधण्यात आलेलं होतं, मात्र नंतरच्या काळामध्ये रंगराव ओढेकर अर्थात पेशव्यांच्या काळामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. नाशिकच्या रामशेज किल्ल्यावर असलेला काळ्या पाषाणातील दगड या राम मंदिराच्या बांधणीसाठी उभारणीसाठी वापरण्यात आलेला आहे. ज्या रामशेज किल्ल्यावरती प्रभू रामचंद्र हे झोपेसाठी जात होते, विश्रांतीसाठी जात होते, त्याच रामशेज किल्ल्याचा दगड वापरून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. काळाराम मंदिरापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर असलेली सीता गुफा ही श्रीरामाच्या वास्तव्याची साक्ष देतात. प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण राक्षसांसोबत लढत असताना जिथे सीतेला सुरक्षित ठेवण्यात आलं होतं तीच ही सीता गुफा. या गुफेपासून श्रीराम विश्राम करायचे त्या रामशेज किल्ल्यापर्यंत रामायण काळात भुयारी मार्ग असल्याची आख्यायिका सांगितली जाते. शूर्पणखेचं नाक कापल्यानंतर राम लक्ष्मणाचा रावणाच्या हजारो राक्षसांसोबत संघर्ष सुरू असताना सीतामाई इथेच सुरक्षित असल्याचं काही अभ्यासक सांगतात. या सीता गुफेत आजही शिवलिंग असून सीता माता या शिवलिंगाची पूजा करत असल्याची माहिती अनेक पौराणिक कथांमध्ये आढळून येते. एक माणूस आतमध्ये कसा बसा जाईल अशा प्रकारची ही सीता गुफा आहे. आतमध्ये असलेलं शिवलिंग ज्या ठिकाणी सीता माता या शिवलिंगाची पूजा करत होते असं देखील अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच नाशिकमध्ये ज्या वेळेला प्रभू राम लक्ष्मण सीता यांच्या वनवासातला काळ बघितला जातो आणि त्याचा अभ्यास केला जातो त्यावेळेला नाशिकमधली ही सीता गुफा देखील या सगळ्यामध्ये अत्यंत महत्वाची मानली जाते. आणि म्हणूनच नाशिकमधल्या या सीता गुफेला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे आणि देशभरातून आलेले असे असंख्य भाविक या सीता गुफेमध्ये दररोज जात असतात. जेव्हा लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापलं होतं तेव्हा रावणाने त्याचे 2 जे भाऊ होते खर आणि दूषण यांना 14,000 राक्षसांची सेना घेऊन पाठवलं होतं पंचवटीत रामांशी युद्ध करण्याकरता. त्यावेळेस दंडकारण्य असल्यामुळे माता सीतेला इथं कुठे सुरक्षित ठेवावं म्हणून ही गुफा तयार केली गेली होती. माता सीतेला या गुफेत सुरक्षित ठेवण्यात आलं होतं म्हणून याचं नाव सीता गुफा पडलं. सीता गुंफेनंतर नाशिकमध्ये राम लक्ष्मण सीता यांच्या वास्तव्याची एक महत्वाची पाऊलखूण म्हणजेच लक्ष्मण रेषा. प्रभू श्रीरामाच्या मदतीला जाताना लक्ष्मणानं सीता मातेच्या रक्षणासाठी ही लक्ष्मण रेषा आखल्याची आख्यायिका सांगितली जाते. पर्णकुटीला लागून असलेल्या लक्ष्मण रेखेवरती आपण उभे आहोत. अर्थात आत्ताची ही वरुणा नदी ज्याच्यावरती आपण उभा आहोत ही लक्ष्मण रेषा आहे आणि त्याचं रूपांतर आता नदीत झालेलं आहे. दृश्य जर आपण बघितली तर ही लक्ष्मण रेषा आहे आणि त्याचंच आता नदीमध्ये रूपांतर झालेलं आहे. मारीच नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी ज्यावेळेला प्रभू राम याच परिसरामधून पर्णकटीपासून दूर गेले, दंडकारण्यात गेले, त्यावेळेला त्या ठिकाणी असलेल्या राक्षसनाने लक्ष्मण आणि सीतेला आवाज दिला. अर्थात प्रभू राम संकटात आहेत अशा प्रकारचा भास निर्माण केला गेला. त्यानंतर माता सीतेने लक्ष्मणाला आपल्या भावाच्या मदतीसाठी जाण्याचा आग्रह धरला, मात्र लक्ष्मण त्या ठिकाणी जाण्यास तयार नव्हता. त्याला ही सगळी कल्पना होती की हे सगळं नियोजित करण्यात आलेलं आहे, हा कट आहे हे लक्ष्मणाच्या लक्षात आलं. मात्र तरी देखील प्रभू रामाच्या रक्षणासाठी जा अशा प्रकारचा आदेश सीतेने लक्ष्मणाला दिला आणि त्यानंतर लक्ष्मण जो आहे तो याच ठिकाणी ही लक्ष्मण रेखा आखून पुढे रामाच्या मदतीसाठी गेला. ही अशी एक रेषा होती जी अतिशय शक्तिशाली होती. सीतेशिवाय कोणी ती ओलांडल्यास जळून राख होईल अशी ही रेषा होती. पण सीता ही रेषा ओलांडून भिक्षा देण्यासाठी आली आणि भिक्षुकाच्या वेशात असलेल्या रावणानं सीतेचं हरण केल्याची आख्यायिका आहे. पूर्वीच्या या लक्ष्मण रेषेवर आज नदी वाहते.
त्यामुळे नदीला लागूनच लक्ष्मण रेखा मंदिर तयार करण्यात आलंय. इथे रावणाचं देखील मंदिर आहे. जय श्री राम। ये लक्ष्मण रेखा मंदिर है। सीता माँ यहाँ से रावण को भिक्षा दान दी है, वही स्थान है। जब भगवान वनवास को आए थे तो पूरा पंचवटी अपना आश्रम बनाए थे गोदावरी के तट पे। गुफा में सीता माँ को रखे थे जब खरदूषण को मारे थे। यहाँ से मारीच को मारने गए हैं। मारीच को जब तीर लगता है तो हाय लक्ष्मण भगवान की आवाज निकालता है। सीता माँ को भ्रम हो जाता है कि भगवान संकट में है। लक्ष्मण जी को जबरदस्ती भेजती है उनकी सहायता के लिए। तो इस मंदिर के आगे से वो रेखा मार के जाते हैं जो अग्नि रेखा रहता है। जब रावण साधु के वेश में आता है सीता माँ को चुराने तो अंदर नहीं आ पाता। वो बोलता है आप बाहर आके हमको भिक्षा दान दो। यहीं से सीता माँ भिक्षा दान देने के लिए गई हैं। अभी उस रेखा का नाम वरुणा नदी रख दिए हैं। यानंतर नाशिकमधील आणखी एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजेच कपिला गोदावरी संगम. इथूनच रामायणातील रामाचा आणि रावणाचा संघर्ष सुरू होतो. प्रभू रामचंद्रांचा आणि रावणाचा संघर्ष सुरू झाला ते ठिकाण म्हणजे कपिला संगम. ज्या ठिकाणी गोदावरी आणि कपिला नदीचा संगम होतो असं हे ठिकाण आहे. ज्या ठिकाणी लक्ष्मणानं शूर्पणखेचं नाक कापलं. या सगळ्याचा जर इतिहास जाणून घेतला किंवा तुलसी रामायणामध्ये जो उल्लेख केलेला आहे त्या उल्लेखाचा जर विचार केला तर याच ठिकाणी शूर्पणखेनं लक्ष्मणाकडे लग्नाची मागणी केली होती. लक्ष्मणाने माझ्यासोबत लग्न करावं अशा प्रकारची शूर्पणखेची मागणी होती. मात्र शूर्पणखेला नकार दिल्यानंतर देखील शूर्पणखेनं लक्ष्मणाकडे तगादा लावला लग्नासाठीचा. मात्र या सगळ्याला विरोध म्हणून लक्ष्मणानं शूर्पणखेला विद्रूप करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर याच ठिकाणी लक्ष्मणानं शूर्पणखेचं नाक कापलं आणि म्हणून नाशिकच्या या तपोवन परिसराला एक आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व प्राप्त झालं. वनवास काळात प्रभू श्रीरामचंद्रांनी नाशिकमध्ये गोदावरी किनारी तपोवनात वनवास केल्याचा रामायणात उल्लेख आहे. शूर्पणखा लक्ष्मणाला पाहून त्याच्यावर मोहित झाली आणि तिची इच्छा होती की आपण लक्ष्मणासोबत लग्न करावं. ती इच्छा तिनं बोलून दाखवली. मात्र हे लक्ष्मणाला कदापि मान्य नव्हतं आणि तिला शिक्षा म्हणून लक्ष्मणानं तिचं नाक याच तपोवनातील गोदावरी कपिला संगमावर कापल्याचा उल्लेख पुराणात आढळतो. ज्यावेळेस भगवंत श्रीराम इथे वनवासाला आले त्यावेळेस अगस्त्य ऋषींच्या आश्रमात राहायला लागले. अगस्त्य ऋषींच्या आश्रमात राहत असताना या जागेचं नाव होतं पहिले दंडकारण्य. हे सगळं शूर्पणखेचं राज्य होतं. शूर्पणखेचं राज्य असल्यामुळे भगवंत ज्यावेळेस इथे आले त्यावेळेस भगवंत रामाच्या मागे ही विवाह करता लागली, मोहित झाली. त्यावेळेस भगवंत श्रीरामाने ओळखलं की ही राक्षसीन आहे तर तिला सांगितलं तू लक्ष्मणाकडे जा. तर याच ठिकाणी कपिला गोदावरी संगमाच्या काठावरती ज्यावेळेस लक्ष्मण इथे होते त्यावेळेस शूर्पणखा इथे आली. त्यावेळेस शूर्पणखा तिथे नाक छेदन केलं. नाक कापून गोदावरी नदीला टाकलं म्हणून या शहराचं नाव झालं नाशिक. नाशिकचं पहिलं नाव होतं दंडकारण्य. नाशिकच्या पंचवटी सोबत शहरापासून 15 किलोमीटरवर असलेल्या रामशेज किल्ल्यालाही रामायणातल्या वनवास काळात महत्त्वाचं स्थान देण्यात आलंय. अनेक पारंपरिक कथांमध्ये अनेक वेगवेगळ्या संदर्भांमध्ये रामशेज किल्ल्याचा उल्लेख केला जातो. अनेक पारंपरिक कथांमध्ये अनेक वेगवेगळ्या संदर्भांमध्ये रामशेज किल्ल्याचा उल्लेख केला जातो. रामशेज किल्ल्यावर प्रभू रामचंद्र जे आहे ते विश्रांतीसाठी येत होते अशा प्रकारची आख्यायिका आहे. म्हणून नाशिक पासून 14 ते 15 किलोमीटर अंतरावर असलेला हा रामशेज किल्ला आजही प्रभू रामचंद्रांच्या नावानं अर्थात रामशेज नावानं ओळखला जातो. याच रामशेज किल्ल्यावर प्रभू रामचंद्र जे आहे ते विश्रांतीसाठी येत होते आणि ती जागा देखील आजही या रामशेज किल्ल्यावर अस्तित्वात आहे. याच ठिकाणी आता प्रभू रामचंद्रांचं मंदिर देखील बांधण्यात आलेलं आहे. प्रभू श्रीरामाच्या वनवासाच्या काळात हा संपूर्ण परिसर दंडकारण्य नावानं ओळखला जायचा. घनदाट जंगलात राम विश्रांतीसाठी याच रामशेज किल्ल्यावर यायचे अशी आख्यायिका आहे. या किल्ल्यावर आजही एक गुफा असून या गुफेत थंडगार पाण्याचं तळं आहे. रामशेज किल्ल्यावरून पंचवटीतील सीता गुफेत जाण्याचा एक मार्ग होता आणि या मार्गानेच राम सीता गुफेत असलेल्या सीता मातेला भेटण्यासाठी जायचे असा उल्लेख आढळतो.
श्री राम तुम्हारे चरण। रामायणात अत्यंत महत्वाची कथा असलेल्या सीताहरण आणि जटायूच्या मृत्यूच्याही पाऊलखुणा नाशिकात आढळतात. सीता मातेचं अपहरण करून रावण आकाशातून जात असताना जटायू गिधाड रावणाच्या मार्गात आडवा आल्याची आख्यायिका सांगितली जाते. सीतेचं हरण होऊ नये यासाठी जटायूने प्रयत्न सुरू केले. त्याच दरम्यान जटायू आणि रावणामध्ये युद्ध झालं. या युद्धात रावणानं जटायूचे पंख छाटले आणि पंख छाटल्यानंतर जटायू याच सर्व तीर्थ टाकेत परिसरात येऊन पडला आणि त्याच वेळेला या सगळ्या गोष्टींची माहिती देण्यासाठी तो जिवंत होता. श्रीरामचंद्र सीतेच्या शोधात या परिसरामध्ये येत असताना त्यांना जटायू याच ठिकाणी मिळून आला आणि जटायूनं संपूर्ण सीताहरणाची कथा श्रीरामांना याच ठिकाणी सांगितली आणि त्यानंतर श्रीरामांनी शेवटच्या क्षणाला जटायूला पाणी पाजण्यासाठी या ठिकाणी आपला धनुष्यबाण चालवला आणि एक तळ या ठिकाणी निर्माण झालं ज्यातून पाणी बाहेर आलं. हेच पाणी प्रभू रामचंद्रांनी जटायूला या ठिकाणी पाजलं आणि त्याच वेळेला जटायूची मुक्ती देखील याच परिसरामध्ये झाली आणि म्हणून या परिसरात आजही जटायूचं एक मंदिर आहे आणि ज्याला आज सर्व तीर्थ टाकेत म्हणून देखील ओळखलं जातं. प्रभू श्रीरामाचं स्नानाचं ठिकाण असलेलं रामकुंड, सीता मातेची राहण्याची जागा म्हणून ओळख असलेली सीता गुफा, ज्या ठिकाणी सीता मातेचं हरण झालं आणि लक्ष्मणानं लक्ष्मण रेषा आखली ते लक्ष्मण रेषा मंदिर, ज्या ठिकाणी लक्ष्मणानं शूर्पणखेचं नाक कापलं ते शूर्पणखा मंदिर म्हणजेच गोदावरी कपिला संगम, तसंच जिथे प्रभू श्रीरामचंद्र विश्रांतीसाठी जात होते तो रामशेज किल्ला आणि जटायूनं सीतामातेच्या रक्षणासाठी रावणाशी संघर्ष करत प्राण गमावले ते सर्व तीर्थ टाके. अशा काही ठिकाणी आजही प्रभू श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण यांच्या वनवासाच्या पाऊलखुणा आढळून येतात. बोलो सियावर रामचंद्र की प्रणाम सिया राम किया विश्व कल्याण। बोलो राम सिया राम। अयोध्येत प्रभू श्रीरामाचं भव्य मंदिर उभं राहताना पुरातन दंडकारण्य आणि आजच्या नाशिकमधील प्रभू श्रीरामाच्या पाऊलखुणा पुन्हा अधोरेखित होतात आणि तोंडून नकळत जय श्रीराम असा जयघोष निघतो. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.